श्री स्वामी समर्थ. मी प्रांजली. 9 नोव्हेंबरला आहे गोवत्स द्वादशी म्हणजेच वसुबारस. वसुबारसच्या दिवशी अगदी साध्या सोप्या आणि पारंपरिक पद्धतीने गाय वासराची पूजा कशी करायची, नैवेद्य काय दाखवायचा आणि सर्वात महत्त्वाचं कोणत्या वेळेत पूजा करायची. फक्त हा एक सण आहे आणि करायची म्हणून करायची तर असं नाही. या वसुबारस पासून आपल्या दिवाळीच्या सणाला सुरुवात होते. या दिवसापासून आपल्या अंगणात आपण आपल्या मुख्य प्रवेशद्वारात रांगोळी काढत असतो, दिवे लावत असतो आणि बऱ्याच ठिकाणी या दिवसापासून फराळाचे जे पदार्थ असतात, दिवाळीचं जे आपण फराळ म्हणतो त्या फराळाच्या पदार्थ बनवायला सुरुवात सुद्धा केली जाते. तर बघा, ही गोवत्स द्वादशी वसुबारस आपण का साजरी करतो, याचं महत्त्व काय आहे ते अगदी अर्ध्या ते 1 मिनिटामध्ये. अश्विन कृष्ण द्वादशीस वसुबारस हा सण साजरा केला जातो. या दिवसाला गोवत्स द्वादशी असंही म्हणतात. अशी कथा आहे की समुद्र मंथनातून 5 कामधेनू उत्पन्न झाल्या होत्या. त्यातून नंदा नावाच्या धेनूला उद्देशित ठेवून हा सण साजरा केला जातो. अनेक जन्माच्या इच्छा पूर्ण होण्यासाठी व गायीच्या शरीरावर जेवढे केस आहेत तेवढे वर्ष स्वर्गात वास व्हावा या कामनांपूर्तीसाठी ही पूजा केली जाते. तसेच असेही म्हणतात की या दिवशी श्री विष्णूंची आपतत्वात्मक तरंग सक्रिय होऊन ब्रह्मांडात येते. ह्या तरंगा विष्णू लोकातील कामधेनू अवतरित करतात. म्हणून तिच्या प्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी गायीची पूजा केली जाते. आपला देश कृषी प्रधान असल्याने या दिवसाचे विशेष महत्त्व आहे. गायीच्या पोटात 33 कोटी देव आहेत असे आपण मानतो, म्हणून गायीची पूजा करण्याची प्रथा पडली आहे. तर या पद्धतीने या गोष्टींमुळे किंवा या काही जुन्या चालून आलेल्या परंपरा आहेत, समज आहेत, त्यामुळे आपण हा सण जो आहे तो साजरा करतो. या दिवशी सर्वप्रथम सकाळी आपल्याला आपलं मुख्य प्रवेशद्वार, आपलं अंगण झाडायचं आहे. तुम्ही फ्लॅटमध्ये राहता, तुम्ही समोरचा पोर्च झाडत नाही, पण या दिवाळीच्या 5 दिवसांमध्ये आपण झाडायचा आहे. कारण आपल्या मुख्य प्रवेशद्वारातूनच माता लक्ष्मी, सकारात्मक ऊर्जा, सुख, समृद्धी, ऐश्वर्य जे काही आहे, ज्या गोष्टींसाठी आपण विविध उपाय, सेवा, सगळं सण साजरा करतो त्या गोष्टी तिथूनच प्रवेश करणार आहेत. त्यामुळे मुख्य प्रवेशद्वार आपलं झाडून घ्यायचं आहे, सडा टाकायचा आहे. त्यानंतर या दिवसापासून तुम्ही वर्षभर रांगोळी नाही काढू द्या, पण या दिवाळीच्या 5 दिवसात आपल्याला आपल्या दरवाजामध्ये रांगोळी काढायची आहे. सुरुवातीला सकाळी रांगोळी काढून घ्यायची आहे. बऱ्याच ठिकाणी या वसुबारसच्या दिवशी स्त्रिया उपवास पकडतात आणि संध्याकाळी हा उपवास सोडला जातो. म्हणजे प्रदोष काळानंतर हा उपवास जो आहे तो सोडला जातो. तुमच्याकडे उपवास केला जात नसेल तर काही हरकत नाही, आपण ज्या पद्धतीने दुपारी वगैरे जेवतो त्या पद्धतीने जेवू शकतो. पण या दिवशी खास करून काही पदार्थ जे आहेत ते आपल्या जेवणामध्ये वापरले जातात आणि उपवास सोडताना सुद्धा हाच पदार्थ खाऊन उपवास सोडला जातो. तो म्हणजे बाजरीची भाकरी, गवारीची शेंगाची भाजी. हे जे आहे हे गाईला स्पेशली नैवेद्य दाखवले जातात. आता तुमच्याकडे जर जवळपास गाईचा गोठा असेल तर तिथे आपण वसुबारसची पूजा करू शकतो. गाईचा गोठा नसेल, जवळपास गाय असेल तर तिथे जाऊ शकतो, किंवा आपण आपल्या घरात सुद्धा वसुबारसची पूजा करू शकतो. आता वसुबारसची पूजा नेमकी कधी करायची? बऱ्याच ठिकाणी बघा, सकाळी आपली देवपूजा झाली की चला उरकून घ्यायचं आहे म्हणून वसुबारसची पूजा केली जाते. पण वसुबारसची पूजा करण्याची योग्य वेळ आहे ती म्हणजे प्रदोष काळ. संध्याकाळी जी आपण दिवे लागण्याची वेळ म्हणतो त्या वेळेला गाय वासराची पूजा करायची. गाईला नैवेद्य दाखवायचा या बाजरीच्या भाकरीचा, गवारीच्या शेंगाचा बाजरीची भाकरी आणि गवारीच्या शेंगाच्या भाजीचा, आणि त्यानंतर आपला उपवास सोडायचा. या अशी पद्धत आहे. बऱ्याच ठिकाणी आता तुमच्याकडे नैवेद्य हा जो प्रकार आहे तो वेगळा असू शकतो, भागानुसार, आपल्या शहरानुसार, की तुमच्याकडे काही वेगळा नैवेद्य दाखवला जात असेल. पण आमच्याकडे बाजरीची भाकरी आणि गवारीच्या शेंगाची भाजी याचा नैवेद्य दाखवला जातो. आपल्या जुन्या चालत आलेल्या ज्या रूढी परंपरा आहेत त्या पाळणं आपण गरजेचं आहे. तुमच्या कुळामध्ये पिढ्यानपिढ्या काय नैवेद्य दाखवला जातो, काय पद्धत आहे, त्या पद्धतीने तुम्ही पूजा करायची आहे. मी हे सांगितलं किंवा तुम्ही अजून कोणाचं काही ऐकलं, तुमचं सोडायचं आणि याचा अवलंब करायचा असं करायचं नाही. समजा तुम्ही तुमच्या गोष्टी पाळताय चालत आलेल्या आणि माझी एखादी किंवा अजून कोणाची गोष्ट आवडली तर ती तुम्ही ऍड करू शकता, तुमच्या गोष्टींसोबत ऍड करू शकता. पण तुमच्या चालत आलेल्या परंपरा सोडायच्या आणि आम्ही सांगितलेल्या ऍड करायच्या असं करू नका. याचा त्रास जो आहे तो आपल्यालाच असतो आणि आपल्याच हातात असतं की आपल्या कुळामध्ये चालत आलेल्या रूढी परंपरा पुढे चालू ठेवणं.
त्यामुळे आता सुरुवातीला आपल्या घरामध्ये पूजा कशी करायची हे सांगते। आपल्याकडे गाई वासराची मूर्ती असणं गरजेचं आहे। गाय वासराची मूर्ती काय असावी, त्याचे उपाय काय आहेत, त्याचे आपल्याला लाभ काय आहेत याबद्दलचा व्हिडिओ आपल्या चॅनलवर आहे, तो तुम्ही बघू शकता। तर गाय वासराची मूर्ती एक पाट घ्यायचा, त्यावर कापड अंथरायचं, पाटाच्या खाली रांगोळी काढून घ्यायची, अगदी स्वस्तिक काढा, त्याच्यावर हळदी कुंकू टाका, त्याच्यावर पाट किंवा चौरंग ठेवा, त्यावर कापड अंथरायचं आहे, छोटीशी तांदूळाची रास टाकायची आहे मध्यभागी आणि त्याच्यावर गाय वासराची मूर्ती ठेवायची आहे। दीप प्रज्वलित करून घ्यायचं, धूप दीप आपल्याला दाखवायचा आहे, थोडीशी तांदूळाची रास समोर ठेवायची, त्याच्यावर गणपती बाप्पा म्हणून एक सुपारी आपण ठेवायची आहे। गणपती बाप्पांची सुरुवातीला पूजा वगैरे करून घ्यायची। त्यानंतर गायीच्या आपल्याला गाय ताम्हणात घ्यायची आहे आणि गायीच्या पायांवर पाणी टाकायचं आहे, त्यानंतर वासरांच्या पायावर पाणी टाकायचं आहे, त्यानंतर गायीवर पूर्ण पाणी टाकून गाय स्वच्छ आपल्याला स्नान घालून पुसून घ्यायची आहे। त्यानंतर गाय जागेवर ठेवायची, गायला हळद कुंकू धूप दीप फूल हे सगळं दाखवायचं आहे आणि त्यानंतर आपण जो नैवेद्य बनवलेला आहे, बाजरीची भाकरी किंवा गवारीची शेंगाची भाजी किंवा तुमच्याकडे जो नैवेद्य आहे तो नैवेद्य आपल्याला दाखवायचा आहे। या पद्धतीने घरातली जी पूजा आहे ती आपल्याला करायची आहे। सेम तुमच्याकडे जर कुठे आजूबाजूला गोशाला असेल किंवा गाय वासरू असेल आजूबाजूला तर तिथे जायचं, गायच्या पायावर पाणी टाकायचं, पण ती गाय मारकी तर नाही ना, मारणारी तर नाही ना, हे तुम्ही अगोदर बघा आणि त्याच्यानंतर ही जी प्रोसेस आहे ती करा। गायच्या पायावर पाणी टाकायचं चारही, सुरुवातीला समोरच्या, नंतर मागच्या, त्यानंतर हळद कुंकू हे सगळं आपण लावायचं। सेम घरी जी पूजा केली ते जो नैवेद्य आपण गोग्रास ज्याला म्हणतो ते घेऊन गेलेलं आहे तर ते त्यांना खायला द्यायचं आणि आपली एखादी मनोकामना जर आपल्याला पूर्ण करायची असेल, एखादी इच्छा आहे, एखादं काम आहे की ते बऱ्याच दिवसापासून होण्यासाठी आपण प्रयत्न करतोय पण ते काम होत नाहीये, तर यासाठी गायीच्या पोटावरून आपल्याला 5 वेळा गायीच्या पाठीवर आपल्याला हात फिरवायचा आहे आणि हात फिरवत फिरवत आपल्याला आपली मनोकामना बोलायची आहे। या गोवत्स द्वादशी पासून कंटिन्यू 40 दिवस तुम्ही हा उपाय करू शकता। या 40 दिवसामध्ये तुमचं कोणतंही कितीही कठीण काम असू द्या त्यातून बाहेर पडण्याचं तुम्हाला सोल्युशन मिळेल किंवा तुमचं जे काम आहे ते पूर्णत्वास जाईल, असा हा इच्छापूर्तीचा उपाय आहे। किंवा तुम्ही उद्याच्या दिवशी जरी गायीच्या पोटावर हात फिरून आपल्या ज्या चांगल्या इच्छा आहेत, मनोकामना आहेत, ज्या आपल्याला वाटतं की आपल्या आयुष्यामध्ये व्हाव्यात त्या जरी आपण बोलून दाखवल्या आणि गोमातेला विनंती केली तरीही चालेल। तुमच्या मुलांना नजर लागलेली असेल किंवा बाहेरील बाधेचा वगैरे कोणाला काही त्रास असेल तर गायीची जी शेपटी आहे त्या व्यक्तीवरून, जी व्यक्ती बाधित आहे आजारी आहे त्या व्यक्तीवरून तुम्ही फिरवा आणि गायला विनंती करा की जी काही बाधा वगैरे आहे ती दूर होऊ दे। नक्कीच त्या व्यक्तीमध्ये फरक पडलेला तुम्ही स्वतः बघाल। तर या पद्धतीने आपण गोवत्स द्वादशी वसुबारस साध्या सोप्या पद्धतीने साजरी करू शकतो। श्री स्वामी समर्थ।